नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज आपल्या समोर धडा आलेला आहे किंवा कविता आलेला आहे। त्याचं नाव काय? सिंधू यांचं जल। काय नाव आहे तिचा? सिंधूचा जल। आणि या कविताबद्दल आपण पहिल्या सीझन मध्ये पाहिले की यांचा अर्थ पाहिला आणि इथे आपण पाहणार आहे यांचे काही प्रश्न किंवा उत्तरे किंवा काही शब्दात पाहणार आहे। तर चला बघू घ्या। बघा, पहिला आपण पाहणार आहे यांच्या शब्दात। काय पाहणार आहे? यांचे शब्दात। तर बघा, हिंदीतून हिंदी आणि मराठीतून। अचल म्हणजे स्थिर आणि इथे निश्चित। अचल म्हणजे काय? स्थिर आणि इथे निश्चित। इंदू म्हणजे चंद्रमा आणि इथे चंद्र। इंदू म्हणजे चंद्रमा आणि इथे काय दिलेलं आहे? चंद्र दिलेला आहे। पावन म्हणजे पवित्र आणि इथे पवित्र। बिंब म्हणजे छाया आणि इथे पण छाया। तर अशा प्रकारे अजून शब्दात दिलेले आहे ते आपण आता बघणार आहे। आता बघा, इथे नीटप्रमाणे बघून घ्या। मचलना म्हणजे उतावला होणं आणि इथे पुरळ। काय म्हणतात? पुरळ। इथे बघा, मर्म म्हणजे सार आणि इथे पण सार। लहू म्हणजे खून आणि इथे रक्त। सतत म्हणजे लगातार आणि इथे सतत। मंद म्हणजे धीमा आणि इथे हळू। तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। तर अजून आहेत का? बघा, आता तुमच्या समोर काय दिलेलं आहे? पद्यांश दिलेले आहे। काय दिलेलं आहे? पद्यांश दिलेलं आहे। आता आपण यांचा प्रश्न किंवा उत्तरे बघणार आहे। तर हा तुमच्या पद्यांचं आकलन दिलेलं आहे आणि यातून तुम्हाला लिहायचं आहे। कळलं? हो। तर पहिला प्रश्न काय आहे? तटों पर ये हुआ सिंधू के किनारों पर ये हुआ। तर तटो यावरती हे झालेलं आहे किंवा सिंधूच्या किनाऱ्यावरती हे झालेलं आहे। तर तटवर काय झालेलं आहे? संस्कृतीने सास ली है। काय दिलेलं आहे? संस्कृती यांनी सास घेतलेली आहे। आणि किनारेवर काय दिलेले आहे? किनारेवर इंसानियत के यज्ञ हुए है। काय हुए? इंसानियत यांचं यज्ञ झालेलं आहे। तर याप्रमाणे इथे यांचे उत्तर असे दिलेले आहेत। आता आपण पाहणार आहे दुसरा। नीटप्रमाणे ऐकून घ्या। बघा, आता तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न दुसरा। सही शब्द चुनकर वाक्य फिर से लिखो। आता आपल्याला काय करायचं? सही जे शब्द आहे त्याला चुनून वाक्य पुन्हा लिहायचं आहे। तर पहिला काय आहे? नदी का जल पावन अपावन होता है आणि दुसरा नदी का जल गीली हलचल कलकल होता है। तर याप्रमाणे इथे दोन परिवर्तन दिलेले आहे। तर कशाप्रमाणे यांचं उत्तर लिहायचं बघा। पहिल्याचं उत्तर आहे नदी का जल पावन होता है। नदी यांचं जल कसं होतं? पवित्र। पवित्र म्हणजे पावन होतं। दुसरा, नदी का जल गीली हलचल होता है। नदी यांचं जल गीली हलचलला होऊन जाते। तर याप्रमाणे असंही दिलेले जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। आता आपण पाहणार आहे यांच्या काही परिभाषा। तर सिंधू जल बद्दल हा कसा परिवर्तन होऊन जात आहे हा तुमच्यासाठी मी एक प्रश्न दिलेले आहे ते आता आपण बघणार आहे। आणि यांचा भावार्थ बघा। सिंधु नद का जल हमसे कह रहा है, मैं सिंधु का नदी का पावन जल हूँ, मैं निरंतर गतिशील रहता हूँ। इथे काय म्हणाले की सिंधू जल यांचा आम्हाला जल असं म्हणत आहे की हा जे सिंधू जल आहे त्यांचा मी पावन जल आहे आणि मी निरंतर गतिशील राहतो। मी निरंतर गतिशील ही राहतो। मैं आपके जीवन की पहचान हूँ आणि मी तुमचा जीवनाची पहचान आहे। मी एक गीली हलचल हूँ। मी एक गीली हलचल आहे। यानी मुझे भी आपके भांति संवेदना है। मला पण तुमच्यासाठी संवेदना आहे। मेरे स्वर में कलकल है आणि माझ्या स्वरातून कलकल आहे। मैं सिंधु नदी का जल हूँ। मी कोणाचा जल आहे? सिंधु नदी यांचा जल आहे। आप जानते हैं कि सिंधु नदी भारत की एक पुरातन नदी है। तुम्हाला माहित आहे का? सिंधु नदी हा भारताची एक पुरातन नदी आहे। और धरती पे जब सभ्यता का जन्म होने लगा था आणि जेव्हा धरतीवर सभ्यता यांचा जन्म होऊन लागलेला होता उसकी साक्षी नदी दे रही थी आणि त्यांची साक्षी नदी असं देत आहे। इसलिए मैं सिंधु नदी का जल हूँ। यासाठी मी सिंधु नदीचा जल आहे। उनके कारण ही निर्माण हुआ सभ्यताओं का बिंदू आणि त्यांच्यासाठी ही निर्माण झालेल्या सभ्यताचा मी बिंदू आहे। तर अशा प्रमाणे हे तुम्हाला करायचं आहे आणि मी इथे भावात दिलेले आहे। तर याबद्दल तुमचं जे भावात असा मी इथे पण दिलेला आहे आणि तिथे पण दिलेला आहे। त्यांचे प्रश्न वेगळे असतात आणि यांचं पण। तर याप्रमाणे असंही दिलेले जात आहे। कळलं? हो। तर आता आपण दुसरा पाहणार बघा। दुसरा आपला आहे मेन हा तुमचा पद्यांश दिलेले आहे। हे तुम्हाला मी त्यांचा पद्यांश दिलेला आहे। आता आपण यांचा काय बघणार? प्रश्न किंवा उत्तरे बघणार आहे। बघा,
हे यांचे प्रश्न किंवा उत्तर है। पहिला, पद्यांश में पढ़कर सूचना के अनुसार कृतियां कीजिए। तर बघा इथे, पावन जल स्नान करने से नहीं पूछता, पावन जल हा स्नान करता नहीं विसरून जातं, तर याप्रमाणे यांचं उत्तर हे, पावन जल स्नान करने वाले से नहीं पूछता। काय नाही विचारत बघा, उनकी जात, उनका धर्म आणि उनका मतलब, त्यांची जात, त्यांचा धर्म आणि त्यांचा मजहब हा नाही विचारून जात आहे। आता आपण दुसरा पाहणार, इसी को ही जानता समजता है पावन जल, यांनाही आपण जाणं किंवा समजणार आहे यांचा पावन जल। जीवन का मर्म है, त्यांचा जीवनाचं मर्म आहे। तिसरा, ये अचानक से उछलती है, हा अचानकातून उछलत आहे, तर कोणती काय आहे, लहरे, त्यांची लहरे अचानक ही उचलत आहे। कळलं हो? तर चला अजून बघून घ्या। आता इथे बघा आकलन दिलेले आहे, बघा जोड्या मिलाव अ आणि ब, तर याबद्दल तुम्हाला जोड्या जोडायचं आहे। तर जीवन, जीवनचं काय होणार, मर्म, जीवनचं काय होणार, मर्म। सांस्कृतिक, सांस्कृतिकचं काय होणार, नदिया, काय होणार, नदिया। उछलती का म्हणजे लहरे, तर याप्रमाणे असंही परिवर्तन करून जात आहे। आता आपण दुसरा पाहणार, सत्य किंवा असत्य। बघा पहिला, पावन जल प्यासे बुझाने वाले से पहले पूछता है कि वो व्यक्ति उसका दोस्त है या दुश्मन। पावन जल हातून बुझाणा, प्यास बुझाल्यानंतर त्यांना विचारते की तुम्ही दुश्मन आहे की दोस्त, तर याप्रमाणे हा असत्य आहे, कारण की ते नाही विचारत आहे। आता आपण पाहणार दुसरा, पावन जल सभी का अधिकार होता है, पावन जल हा सगळ्याचा अधिकार होता, तर याप्रमाणे इथे सत्य दिलेले आहे, तर असंही परिवर्तन होऊन जात आहे। आता आपण इथे पाहणार आहे भावार्थ, काय पाहणार आहे, भावार्थ। बघा, निम्नलिखित पद्यांश का भावार्थ लिखिए, मैं नहाने वाले से नहीं पूछता उसकी जात और मजहब, तर याप्रमाणे इथे दिलेले आहे। भावार्थ बघा, मेरे पास आकर नहाने वाले मुसाफिर में उसकी जाति, मजहब या धर्म के बारे में नहीं पूछता। जे माझ्याकडे येणारा, आंघोळ करणारा जे मुसाफिर आहेत, त्यांना मी नाही विचारत की तुमचं जाती कोणता आहे किंवा तुमचा धर्म कोणता आहे किंवा तुमचा मजहब कोणता, मी असं नाहीही विचारते। कोई भी मेरे पास बेरोक टोक आकर नहा सकता है, कोणी पण माझ्याकडे येतात आणि त्यांना टोकते नाही मी, तू कधीही ये आणि कधीही स्नान करून जा, असं त्यांनी सांगितले। लेकिन मैं उनकी जाती, मजहब या धर्म नहीं पूछता, मी त्यांची जाती किंवा मजहब नाही विचारत। इंसानियत से बढ़कर कोई धर्म नहीं होता, इथे काय सांगितलंय, इंसानियत बद्दल असा कोणताही धर्म नाहीये जे मोठा आहे। जीवन में इस मर्म में मैं सभी भली भांति परिचित हूँ, जीवनचा हा जे मर्म आहे त्यासाठी मैं सगळं परिचित आहे। सिंधु नदी में अचानक उत्पन्न होने वाली लहरें सदा उछलती है, सिंधु नदीतून येणारा अचानक उत्पन्न होऊन जाणारा हा जे सिंधु नदी है त्यातील खूपच उछलत आहे। मानव व नित्य जीवन को और बढ़ाने का प्रयास करती है, आणि इथे दिलेला आहे की असं वाटते की नित्य जे जीवन आहे त्यामध्ये ते अजून वाहायचा प्रयत्न करत आहे। तुम्हाला कळत आहे की नाही, लवकरच लवकर सांगा हो। तर चला अजून काय आहे बघून घ्या। तर आज आम्ही काय शिकलो, आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपल्याला प्रश्न किंवा उत्तरे दिलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला कसा शोध करायचा आहे की त्यांचं उत्तर कसं आहे, त्यांचे उत्तर। एक मी इथे तुम्हाला एक प्रश्न दिलेले आहे, त्यांचं उत्तर मी तुम्हाला नाही दिलेले आहे, तर तुम्हाला त्यांचं उत्तर करायचं आहे, कारण की मी तुम्हाला नाही दिले की तुम्हाला पण एखादा शोध करायचा, आणि एक ठिकाणी मी तुम्हाला दोन भावार्थ दिलेले आहे, ते एकसारखं आहे, थोडंसं भिन्न आहे, परंतु तुम्हाला ते पण लिहायचं आहे। कळलं? तर नीटप्रमाणे हा एक व्हिडिओ परत बघायचा आणि ते उत्तर तुम्ही लिहायचं आहे। कळलं की नाही? आणि आपण शिकलो की कशाप्रमाणे त्यांचा उपयोग कशासाठी होऊन जात आहे आणि कशाप्रमाणे हा सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे करून देणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, जे दिले आहे त्यांचा उपयोग करायचा आहे आणि नीटप्रमाणे ऐकून त्यांना परत ऐकून लिहायचं आहे। तर तुम्हाला कळणार की यांचा प्रश्न किंवा उत्तरे कशाप्रमाणे तुमच्या समोर येणार आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा हो। तर हा सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्या, लिहून घ्या, आणि त्याबद्दल आपल्याला खूपच माहिती झालेली आहे की कशाप्रमाणे आपल्याला उत्तर लिहायचं किंवा कशाप्रमाणे प्रश्नाचं उत्तर करायचं आहे। आणि स्वमत अभिव्यक्ती हे इथे मी दिलेले आहे, परंतु तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही अजून लिहू शकता, तर तुम्ही लिहून घ्या, असं नाही की तुम्ही नाही लिहिलं, असं काहीही नाही, तुम्ही परत ते लिहू शकता। तुमचा असा अजून तुम्हाला लिहायचं आहे ते पण तुम्ही लिहून घ्या। कळलं हो? धन्यवाद।